तर हे गाईज बघू शकता, बाबू, दीदी आणि मी आम्ही तिघे सुद्धा रेडी झालेलो आहेत. तर कशाबद्दल सहा गाईज आज आम्ही चाललेलो आहे घरी. आणि घरी गेल्यावर बघू शकता प्रसाद, रोनक आणि ही आहे आमची वहिनी. सो तुम्ही बघू शकता घराच्या बाहेर किती पाळणे आलेले आहे. सो गाईज आमची 2 दिवसानंतर जत्रा आहे, त्यामुळं भरपूर किलोनी पाळणे आलेली होती. आणि त्यानंतर बाबूला पप्पांनी नेऊन होडीत बसवलं. असं दीदी आणि बाबू बघू शकता होडीत बसले. आणि बाबूला एवढी मजा आली ना, कारण की फर्स्ट टाईमच तो बसलेला. आणि नायरासुद्धा आहे. त्याच्यानंतर बघू शकता माझ्या भावांची मस्ती, यांची काही मस्ती संपत नाही. कधी पण गेलो का यांचं काही ना काही चालूच असतं. त्याच्यानंतर केक ओपन केलेला आहे. हा गाईज आज आहे प्रसादचा बड्डे आणि त्यामुळं आम्ही गेलेलो बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी. सो आणि इथे माझा बाबूसुद्धा रेडी आहे चाकू वगैरे घेऊन. आणि ही आहेत सर्व बाबूची मामासावी दुकानवाली गँग. सो गाईज बड्डे बॉयसुद्धा रेडी आहे. आणि यांना बघू शकता किती आलस आलेलं आहे. आणि इथे प्रसादने केक कटिंग करत घेतलेला आहे. आणि बाबूचा याच्यानंतर बघू शकता बाबू केक खाण्यातच बिझी होता, कारण की तो गोड खायला लागले ना, त्यामुळं तो काही कसर करीत नाही. तो गोड खायला तो मागे जात नाही, त्याला भेटला का खातच राहतो. आणि इथे बघू शकता मस्तपैकी प्रसादने आम्हा सर्वांना केक भरवून. आणि इथे बघू शकता छोटा चॅम्प आपला कसा केक खात आहे. आणि याही पोरावी बघू शकता तुम्ही, हे प्रसादला काय गिफ्ट द्यायचा तो बोलता आता सिलेंडरची जास्तीत जास्त कमी आहे, त्यामुळं बोलता आम्ही याला सिलेंडर गिफ्ट देऊ. तर बघू शकता यांची नाटकं. इथे जर हर्षल असला ना तर मस्ती काही कमी होत नाही. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून मिनी भांडी घासत घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी. आणि तुम्हाला आमचा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, गुड नाईट.